नमस्कार. नमस्कार. आपलं नाव, ज्ञानेश्वर सुभाष मुंडे, गाव, नारायणखेड, नारायणखेड, तालुका देऊळगाव राजा, आणि जिल्हा बुलढाणा. बुलढाणा. बरं, आपण म, मला आठवत नाही एक्झॅक्ट तारीख, पण मी मागे आलो होतो, तुम्हाला औषध देऊन गेलो होतो हो अल्ट्रासेट. हो किती दिवस झाले त्याला? 10 ऑगस्टला सोडवलं. 10. 10 ऑगस्ट. आज 23 ऑगस्ट. हा 23 ऑगस्ट 2026. हम्म. बरोबर. बर, त्यात तुम्हाला काय बदल जाणवले बरं, जेणेकरून की असं आपण दुसऱ्या लोकांना सांगू शकतो, किंवा तुम्हाला वाटतं का दुसऱ्या लोकांनी अल्ट्रासेट सोडावं म्हणून असं? हो आणि सोडा. तुम्हाला जाणवलेले बदल सांगा. आणि हे बघा, मी 150-200 किलोमीटर तुमच्यापर्यंत येतो, याचा अर्थ असा नाही की तुम्ही खोटं बोलावं. तुम्ही जे आहे ते शेतकरी आहात. आणि आता एक 2 मिनिटापूर्वीच मला शेतकऱ्याचा फोन येऊन गेला. किशोर भाऊ ऐकत होते, आणि किशोर भाऊ स्वतः बोलले त्या शेतकऱ्याला की शेतकरीच शेतकऱ्याला फसवतो. तसं व्हायला नको, आपल्याला शेतकऱ्याला नाही फसवायचंय. आणि मी प्रामाणिकपणाने ही गोष्ट बोलत राहतो. तुम्हाला जे बदल असतील, आता हो ना. तुमच्या समोर व्हिडिओ चालू आहे, मी आहे तसंच ऍज इट इज अपलोड करीन. तुम्ही जर सांगितलं मला रिझल्ट नाही आले, मी तसंच अपलोड करतो. हो. का बरं? तर कंपनीचं प्रोडक्ट नको सेल व्हायला. हं. जर रिझल्ट नसतील तर नको सेल व्हायला. मी त्या मताचा आहे. त्याच्यामुळे, आणि मी स्वतः शेतकरी, आई वडील शेतकरीच होते, त्याच्यामुळे आई वडिलांचं मला माहिती आहे दुःख काय होतं. त्याच्यामुळे शेतकरी फसणार नाही याची काळजी घेऊनच सांगा. हो ना. हा. या शेतामध्ये अलीकडे नेहमी पिवळा राजा प्लॉट. हा. पण आपला औषध सोड्यापासून आता पिवळा काही झाला नाही. झाला नाही. म्हणजे आपण 10 तारखेला औषध सोडलं, आजची हो. 23 तारीख आहे. 13 हा. दिवसामध्ये तुम्हाला अजून याच्यात पिवळेपणा दिसला नाही. कलर नेहमीच कलर जात होता इथला आपला हा. 8-15 दिवसाला. हम्म. पण आता कलर काही जायनाचा, म्हणजे कलर चांगला. कलर चांगला आला. हा बरं, आपण खास करून अल्ट्रासीड सोडलं होतं सडसाठी. हा हा. तर सडचे फायदे काय जाणवले? नाही, सड थांबली जागेवर. सड जागेवर थांबली. हो. वाढ काही बदल? हा, वाढ पण चांगली. आता तुमची तर पिवळेपणा गेला नाही, म्हणजे ग्रीनरी आली. हो बरं, स्टंप नवीन दिसतंय का काही तुम्हाला निघताना? हो ना, स्टंप निघू राहिला. स्टंप निघण्यामध्ये बदल वाटतो ना, हो हो की जेणेकरून त्या आपण जे अल्ट्रासीड सोडलं त्याचे फायदे. हो ना, stump बरोबर. आहे ना. आणि अजून एक महत्वाचा फायदा तुम्ही बघितला की नाही बघितला मला माहिती नाही, पण हे बघा मित्र, हे दाखवा. हे बघा, आता हे उपटून याला हे पिळ्याचे कोंब, हे बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम आहे. याला कोंब चालू झाले. बरोबर. हो. हे नव्हते अगोदर, हम्म. किंवा याचे शेंडे निघणं, हे बघा आता याच्यातून शेंडा सुद्धा निघायला सुरुवात झाली. हो ना. नाही हे कोंब निघत नाही. हा शेंडा बघा शेतकरी मित्रांनो, किंवा हे कोंब याला चालू झाले, मुळी पण चांगली चालू झाली. बरोबर. नाहीतर हे आता हे बघा खराब झालेलं खोड, आणि हे असं खुरजटून राहत होतं. हो. पण हा खूप मोठा बदल तुम्हाला, आणि तुम्ही किती ऑब्झर्व केलं मला माहित नाही, पण हा बदल. आणि याला चांगल्यापैकी मुळी, हे बघा खाली याची मुळी तुटली पूर्णपणे. हो. बरोबर. ही सगळी मुळी तुटली याची, कारण झाडच त्या मापाचं होतं. हा एक बदल शेतकरी मित्रांनो, हा एक बदल याच्यामध्ये झालाय. आणि हे अजून दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हे छोट्यातलं छोट आपण उपतो. बरोबर. हे बघा, याला निघणार कोंब नवीन कोंब चालू. बरोबर. हा माल सुद्धा नवीन आहे, हा 10 दिवसातला. हो ना. म्हणजे मालात सुद्धा फरक होतो. नुसतं तुमचं सड थांबत नाही, नुसती ग्रीनरी टिकून राहत नाही, तर तुमची कॅनॉपी टिकून राहते. मालात पण फरक दिसतो. हे जे खुरजटलेले, याला काय म्हणता तुम्ही तुमच्याकडे? मला माहिती नाही. पिळा. आमच्याकडेही पिळा म्हणते याला. मी आता 2 वर्षापासून येतोय तुमच्याकडं, पण तुमची भाषा अजून पूर्णपणे मी शिकलो नाही विदर्भाची काय. मित्रांनो, हा जो आपल्याकडे मराठवाड्यात असेल, किंवा सातारा सांगलीला असेल, या वर्धा साईडच्या शेतकऱ्यांना हा जो पिळा आहे हा सुद्धा निघतो. आणि कोंब बघा, आणि याचा माल तुम्हाला अपेक्षाही नाही याच्याकडून, पण याचे माल सुरुवात झाली आणि चांगल्यापैकी झाली. म्हणजे अल्ट्रासीडचे बरेचसे फायदे. आता ठीक आहे, शेतकऱ्यांना वाटतं थोडंसं महाग जातं प्रोडक्ट, हरकत नाही, महाग जाते, मी पण मान्य करतो. पण ज्यावेळेस ते महाग जातं तर त्याचे बरेचसे फायदे होते, की जेणेकरून शेतकऱ्याला वाढीसाठी, फुटव्यांसाठी वेगळं, स्टंपच्या जाडीसाठी वेगळं, किंवा त्याच्या ग्रीनरीसाठी वेगळं, हा कुठलाही प्रकार करावासा लागत नाही. आणि ते करायची गरज भासत नाही. एकाच प्रोडक्ट मधून सगळे काही तुम्हाला रिझल्ट मिळतात. आता हे दुसरे शेतकरी आहेत. आज माझा इथं व्हिडिओ बनवायचा, अजून एका प्लॉट वरती मी जातोय सडच्याच, आणि तिथंच व्हिडिओ बनवतोय. कारण मला बोलवणारे शक्यतोवर शेतकरी सडवाले, कारण चांगले प्लॉट आता यांनी स्वतः हाताने बनवलेलं. मी तर काही ट्रीटमेंट केली नाही. तुमचा प्लॉट सुंदर आहे, चांगल्यापैकी सुंदर आहे. तुमच्याच ट्रीटमेंट नाही तर काही कोणी डॉक्टर येत नाही, किंवा कोणत्या कंपनीचं तुम्हाला गायडन्स नाही, किंवा दुकानदाराचं पण गायडन्स नाही. शिवानंद भाऊ, बरोबर. हे तुमच्या स्वतःच्याच मेहनतीनं हे चालू आहे. शेतकरी मित्रांनो, मी हीच गोष्ट तुम्हाला वारंवार सांगत आलो, की तुम्ही जे प्रोडक्ट बनवताय, जे प्लॉट बनवताय ते तुमच्या पद्धतीनंच बनवताय. पण चांगल्या प्लॉटवरचे व्हिडिओ बघण्यापेक्षा मग खराब प्लॉट कोण सुधरवतं, कोण त्या खराब प्लॉटवरती जातं, अशाच लोकांवरती विश्वास ठेवा. आणि ज्याच्याकडे प्रोडक्ट, मी नेहमी सांगत आलो की ज्याच्याकडे सुरुवातीपासून जे प्रोडक्ट आहे त्याच प्रोडक्टवरती काम चालू आहे का, दरवर्षी प्रोडक्ट बदलतं, दरवर्षी कंपनी बदलती, दरवर्षी दुकान बदलतं, अशा लोकांवरती तरी
किमान विश्वास ठेवण्याच्या पहिले एकदा त्याचा अनुभव घ्या, त्याच्या शेतकऱ्यांकडे जा. मी जे वारंवार व्हिडिओमध्ये सांगत राहतो की तुम्ही शेतकऱ्यांकडे जा, शेतकऱ्यांकडे जाऊन बघा, त्यांना खरोखर रिझल्ट आले की नाही ते बघा, त्यांच्या काही शंका आहे का, कारण शेतकरी जे तुम्हाला सांगू शकतो प्रॉपर ते आम्ही लोक सांगू शकत नाही. आणि आता मला शेतकरी बोललेत की बा आम्हाला शेतकरीच आमचा फसवतो व्हिडिओच्या माध्यमातून, तसंही होऊ देऊ नका. त्याच्या प्लॉटवर प्रत्यक्ष जा, व्हिडिओच्या माध्यमातून बिलकुल कोणावर विश्वास ठेवू नका. मी तर हे कळकळून सांगतो प्रत्येक वेळेस. आम्हाला काय, आम्ही आलेले राहतो पैसे कमवायला, बरोबर, आणि आम्हाला तुमच्या खिशातून थोडंसं चॉकलेट दिलं की पैसे मिळतात आणि आम्ही ते काढतो. आमच्याकडे काही गांजाचे झाडं नाही. आता मी जर 200 किलोमीटर गाडीचं डिझेल जाळून इथं आलोय तर माझा 2-4 हजार रुपये खर्च होणारच आहे. तो खर्च मी कुठून काढणार आहे? तुमच्याच खिशातून. तो काही दुसरीकडून मला मिळणार नाही. मग तुमच्या खिशातून काढायचं, मी तुम्हाला चॉकलेट देणारच आहे. पण ते चॉकलेट तुम्ही खायचं का नाही खायचं हे ठरवा. नुसतं चॉकलेट देतोय म्हणून हे नका करू. आणि मित्रांनो, थांबतो कारण अजून भरपूर प्लॉट वरती जायचंय. पण जाताना सांगतो की तुम्ही युट्यूबला बघता की इन्स्टाला बघता की फेसबुकला, पण प्रत्येक चॅनलला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि आम्हालाही सहकार्य होईल. आमचंही चॅनल बाकी ज्यांचे जे काही लोक आहेत त्यांच्यासारखं ग्रो करेल. धन्यवाद. राम राम.